मी काय करते, मी करत राहते, कुणाला आवडो किंवा न आवडो, घरात कुणी खाऊ न खाऊ, कारण येणारी जाणाऱ्यांना आवडतं आपल्या हातचं आणि आपले पण कसं आपल्याला शिकायला भेटतं आणि आपल्या हाताची चव पण वाढते, म्हणून करीत राहायचं. घरच्यांनी खाऊ नाही तर न खाऊ. तर शेंगदाणे मी एकदम कमी गॅस करून भाजून घेतलेत, असे खमंग असे, आणि गॅस एकदम कमी करायचा. तर हे शेंगदाणे आपल्या घरचेच आहेत, त्यामुळं खराब काय नाहीत. तर शेंगदाणे अशा पद्धतीनं मी भाजून घेतलेले आहेत. आता थंड करून घेते. आणि जर समजा कुणाला नाही, बाहेरच्यांना बी नाही आवडलं, तर आपले मुके प्राणी असते त्यांना मी देते, त्यामुळं मला काही वाईट वाटत नाही खराब झालं किंवा काय झालं. तर शेंगदाणे थंड झाले. आता मी शेंगदाण्याच्या अर्धे गूळ घेतलेला आहे. तर गूळ मी फोडून घेतलेला आहे, त्यामुळं मग आपल्याला कापायची गरज नाही वाटली. तर मी आता कढई गरम करायला ठेवली आणि इथं मी देशी आपल्या म्हशीचं तूप वापरणार आहे, जे आपण घरीच केलेलं आहे. पाहिजे तर मी तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये करून दाखवते तुपाचा पण. तर इथं मी तूप पोरांना जास्त आवडत नाही, म्हणून मी थोडंसंच कमी वापरते तूप आणि ह्याच्यात गूळ विघरून घेते. नाही विघरला तर चालतो, पण लाडूचं विघरून घेतला की लाडूचं आयुष्य वाढतं, त्यामुळं मग विघरवून घेते. थोडासा पाक करायचा, एकदम नाही. इलायची मी टाकलेली आहे 2, कारण सुंठ बडीशेप पण आम्ही टाकलेली, पण त्यातलं ना खूप दिवस झाल्यामुळे वास इलायचीचा कमी झालेला आहे, त्यामुळं मी 2 इलायची एक्स्ट्रा टाकते. ही सुंठ बडीशेपची पावडर आहे, याच्यात इलायची पण आहे थोडीशी. तर ह्याच्यात आता मी थोडंसं चवीपुरतं, चिमटभर, चवीपुरतं नाही, चिमटभर मीठ टाकायचं. म्हणजे काय होतं, गोड पदार्थाला चांगली चव येते मिठाने. तर बारीक करून, एकदम बारीक नाही, खडबडीत करून शेंगदाणे घेतलेले आहेत मी, कारण एकदम बारीक केलं तर ते काय होतं, लाडू दाताला चिटकतो आणि मग खाण्याची मजा जाती. तर आता इथं बघा, अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे. आता मी ह्या गुळाचं विरघळून घेतलेलं आहे, म्हणजे पाक नाही केलेला, नुसता विरघळून घेतलेला आहे. आता गॅस कमी केला आणि खाली उतरून घेतलं, बंद करून टाकला आणि खाली उतरून घेतलं. आता शेंगदाण्याचं कूट मी त्या पाकामध्ये टाकते, गुळामध्ये, आणि मग मिक्स करून घेते. तर असं मिक्स होत नाही. आता काय करायचं, आपण ह्याला मिक्सरमधनं एकदा फिरवायचं थोडंसं, म्हणजे राहिलेलं शेंगदाणे बी मोठा आहे तर ते बारीक होऊन जातात. आता हे सगळं मिक्स करून घेते मिक्सरमध्ये. बघा आता तुम्ही अशा पद्धतीने थोडं थोडं करून घेते. सगळं करून झालेलं आहे माझं. आता काय करायचं, आता आपण बघायचं की लाडू बांधला जातो का नाही. लाडू जर बांधला नसेल जात तर थोडंसं अजून 1 चमचा तूप टाकायचं, म्हणजे बरोबर लाडू छानपैकी बांधला जातो. पण ह्याचा होतो, तूप कसा तुम्ही कमी जास्त करून शकता जर तुम्हाला जर आवडत असेल तूप. तर आता ही आमच्या पोरांना जास्त तूप आवडत नाही, म्हणून मी तूप कमीच वापरते. तर बघा आता ही सगळे माझे लाडू बांधून झालेले आहेत. सगळे मी काय दाखवले नाही, कारण व्हिडिओ मोठा होतो, परत मग व्हिडिओ एवढा मोठा कोण आपला बघत नाही, त्यामुळं मग आता इथं सगळे लाडू झाले आणि हे थोडंसं कुठं राहिलेलं आहे, याची आपण एक पोळी करणार आहोत. तर छोटासा व्हिडिओ आहे. तर इथं आता मी आता भरून कसं ठेवायचं, ट्रान्सफर भरणीत भरून ठेवायचं, म्हणजे कसं येणार आपल्या लेकरांना किंवा घरच्या माणसांना दिसतं आणि मग एक जरी तोंडात टाकला ना तरी आपल्याला बनवणाऱ्याला समाधान होतं. तर पौष्टिक असे छान लाडू आहेत. आवडले तर लाईक करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.